नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, NHM अंतर्गत नवीन इथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद बीड अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदभरतीमध्ये स्टाफ नर्सची पदे भरून घेतली जाणार आहेत। बघा आता ही पदे कशी असणार, त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहेत, कागदपत्रे कोणती लागतील, पगार किती भेटणार, या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ हा समजणार आहे। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे NHM अंतर्गत ही जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल। जिल्हा परिषद बीड अंतर्गत ही जाहिरात तुम्हाला इथे असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत जाहिरात असणार आहे। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जाहिरातीसाठी दिनांक आहे 22/7/2025 पासून तुम्हाला शेवटची तारीख आहे बघा 31/7/2025 पर्यंत तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। अर्ज करण्यासाठी पत्ता आहे आवक जावक जिल्हा विभाग रुग्णालय बीड, इथे या ऑफलाईन पत्त्यावर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तर याच्यामधील पहिलं पद जे आहे बघा ट्युटरचं हे पद आहे, त्यासाठी तुम्हाला नर्सिंग स्कूलमध्ये पोस्टिंग असणार आहे। ट्युटर या पदासाठी इथे एकच हे पद रिक्त असणार आहे। नियुक्तीचे ठिकाण नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय बीड मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला BSc नर्सिंग अशी लागणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे आणि या पदासाठी मित्रांनो 25,000 रुपये इतका पगार या पदासाठी तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे। आणि आता दुसरं पद आहे बघा स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे। एकूण 13 जागा इथे रिक्त असणार आहेत। नियुक्तीचे ठिकाण म्हणजे पोस्टिंग असणार आहे जिल्हा रुग्णालय बीड अधीनस्थ आरोग्य संस्थेमध्ये तुमची ही पोस्टिंग तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे। शैक्षणिक अर्हता JNM वर तुम्ही इथे हा अर्ज करू शकता। कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघितलं तर बघा विमुक्त जातीसाठी 2 जागा रिक्त आहेत, भटक्या जमाती ब मध्ये 3 जागा, भ-ज-ड मध्ये 1 जागा आणि SC-BC साठी 7 जागा, अशी एकूण 13 जागा मित्रांनो तुम्हाला इथे स्टाफ नर्स या पदासाठी पाहायला भेटणार आहे। आणि 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला या पदासाठी इथे दरमहा दिलं जाणार आहे। अशा प्रकारे तुमचे स्टाफ नर्स आणि ट्युटरची ते पदे तुम्हाला सविस्तरपणे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर बघा आता अर्ज करण्यासाठी एज लिमिट वयोमर्यादा जी लागणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे अशी एज लिमिट तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि मागासवर्गीय या उमेदवारांसाठी 43 वर्ष एज लिमिट तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे। मॅक्झिमम 43 वर्ष मागासवर्गीयांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष एज लिमिट तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे। स्टाफ नर्स या पदाकरता 90% जी असणार आहेत पदे ही महिलांसाठी असणार आहेत आणि 10% जी असणार आहेत ही पुरुषासाठी असणार आहेत। म्हणजे तुम्हाला 90% महिलांसाठी असतील आणि 10% पदे जे ते पुरुषासाठी, म्हणजे याच्यातली जवळपास 12 पदे महिलांसाठी असतील आणि एकच पदे ते पुरुषासाठी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथे पर्सेंटेज वाईज पाहायला भेटेल। त्यानंतर बाकीच्या अटी व शर्ती तुम्ही ते या जाहिरातीमध्ये पाहून घेऊ शकता। या जाहिरातीची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पुरवलेली आहे, ती चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। यानंतर तुम्हाला मेरिट लिस्ट असेल किंवा अंतिम यादी, निवड यादी, या सर्व गोष्टी याद्या ज्या आहेत तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला भेटणार, तर सर्वांनी या वेबसाईटला चेक करत राहायचं आहे। त्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज फीस पण लागणार आहे, ती कशी असणार आहे बघा। अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 250 रुपयाची तुम्हाला इथे हा पेमेंट इथे करावी लागणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 500 रुपयाची इथे पेमेंट करावी लागणार आहे। ही जे पेमेंट करायचे मित्रांनो तुम्हाला इथे UPI ID दिलेली आहे, या UPI ID चा यूज करून तुम्हाला पेमेंट करावी लागेल किंवा इथे हा QR कोड पण दिलेला आहे, हा QR कोडचा यूज करून तुम्ही इथे पेमेंट करू शकता। त्यानंतर तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे अर्जासोबत तुम्हाला इथे सादर पण करावा लागणार आहे। तर व्यवस्थितपणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला इथे लागणार आहे। फॉर्म सोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे जोडणं इथे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनुक्रमांक आणि पदाचं नाव याचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे फॉर्म भरते वेळेस। तसेच जाहिरातीसोबत जोडलेल्या नमुन्यातच परिपूर्ण भरलेले अर्ज इथे स्वीकारले जाणार आहे। अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर बघा आता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे बघा। रक्कम भरलेली पावती तुम्हाला इथे लागणार आहे, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही बँकेत जाऊन त्याची पेमेंट पण तुम्ही डायरेक्ट करू शकता, त्याचा तुम्हाला इथे स्लिप पण भेटणार आहे। जन्मतारखेचा दाखला असेल, शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे, त्याच्यामध्ये गुणपत्रक असतील, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,
आभा कार्ड, अनुभव कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला इथे लागणार आहेत. झेरॉक्स प्रती साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे तुम्हाला इथे अनिवार्य राहणार आहे. अपूर्ण कागदपत्रांचा विचार इथे केला जाणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. बघा इथे जिल्हा परिषद अंतर्गत तुम्हाला NHM मध्ये ही पदभरती असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे. ते चांगल्या पोस्ट तुम्हाला ते पाहायला भेटत आहेत. जवळपास स्टाफ नर्ससाठी 13 पदे इथे रिक्त असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा. शेवटची तारीख 31 जुलै ही शेवटची तारीख तुम्हाला अर्जासाठी इथे पाहायला भेटणार आहे. तर बीडमध्ये बघा पत्ता आहे आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीडमध्ये तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे आहेत किंवा तुम्ही स्पीड पोस्टाचा देखील ते वापर करू शकता. सॉरी मित्रांनो, पोस्टाने इथे पाठवले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.